नमस्कार. मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण व्हेज दालच्या पाहणार आहोत. हा नॉनव्हेजमध्ये पण बनवला जातो, पण आज व्हेजमध्येच पाहणार आहोत. भरपूर डाळीचा वापर करून आपण हा दालच्या बनवणार आहोत. भाताबरोबर, जीरा राईस किंवा साध्या भाताबरोबरही खूप सुंदर लागतं. पोळीबरोबरही खाऊ शकतात तुम्ही, पण भात आणि दालच्याचं कॉम्बिनेशन छान असतं. मुलंही भरपूर आवडीनं खातात. हे भरपूर प्रोटीनयुक्त विटॅमिन्स न भरलेला असा दालचा असतो आपला. बघूयात दालच्याची रेसिपी. अगदी सोपी, सरळ, साधी आहे. जास्त काही सामान वापरलेलं नाही, पण टेस्ट मात्र सोलापुरी दालचा जसा असतो तशी आहे. आता इथं मी 3 ते 4 डाळीचा वापर केलेला आहे. शक्यतो हरभरा डाळीमध्येच दालचा बनवला जातो, पण जास्त डाळी वापरलं तर भरपूर प्रोटीन्स आपल्याला वेगवेगळं मिळून जातं. आता 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, तर पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. या 4ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला कुकरला त्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. पण त्या अगोदर चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. डाळीतलं वरचं कोटिंग थोडंसं दुकानामध्ये पॉलिश केलेलं असतं, त्यामुळं त्या डाळी स्वच्छ धुवून मग कुकरला शिजवायला घ्यायच्या आहेत. आता इथं कुकरमध्ये मी स्वच्छ धुतलेल्या डाळी घेतलेल्या आहेत. आता 1 वाटी हरभरा डाळ आहे, तर 4 वाटी पाणी टाकायचं आहे, कारण एक्स्ट्राचं वर 1 वाटी पाणी आपण इतर डाळीसाठी वापरलेलं आहे. आणि एक छोटा भोपळा, दालच्यामध्ये भोपळ्याचं जास्त वापर केला जातो, त्यामुळे एक छोटा भोपळा घेतलेला आहे बारीक चिरून. तुम्ही सेपरेटही भोपळा शिजवून घेऊ शकता, पण डाळीबरोबर छान शिजला जातो. आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. हळद टाकायची आहे आणि तेलही टाकायचं आहे. तेलामुळे काय होतं, जास्त वर पाणी येत नाही कुकरच्या शिट्टीतून. छान आपलं डाळी सगळ्या शिजल्याही जातात, त्याच्यातला भोपळा शिजला जातो. आणि शिट्टीला थोडंसं तेल लावायचं आतून, म्हणजे जास्त असं भसभस उतू जात नाही. थोडंसं बाहेर येत असतो हरभऱ्याची डाळीमुळे पाणी कुकरच्या, त्यामुळे हे असं तेल लावून घ्यायचं. आणि बरोबर 4 वाट्या पाणी टाकायचं आहे. जेवढी डाळ घेतली आपण हरभऱ्याची, त्याच्यात चौपट पाणी टाकायचं. एवढं पाणी पुरे होतं दालच्यासाठी. चांगलं सरभरीत असं आपलं दालच्या बनतो एवढ्या पाण्यामध्ये. आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छान असं आपलं 4 शिट्ट्यामध्ये सगळ्या डाळी शिजून निघलेल्या आहेत. मऊसूत शिजवायचं. आणि भोपळ्याचे काप थोडेसे राहतात, तर ते थोडेसे बाजूला काढायचे, जेवढे दिसतात तेवढे, कारण दालच्यामध्ये असे मोठाड मोठाड काप छान दिसतात. त्या खाताना छान लागतातही आणि दालचा आपला दिसतो पण छान. त्यामुळे या पद्धतीनं सगळं शिजवून घेऊन थोडंसं हटवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यातली हरभऱ्याची डाळ थोडीशी मोठाड असली तरी चालतं, पण तुम्ही थोडं हटलं तर सगळ्या डाळी एकजीव होतात, म्हणजे एक सारखं असं आपलं तयार होतं हे वरण. आणि थोडंसं मोठाड काप काढायचे आणि परत त्याचा वापर आपण वरतून करणार आहोत, म्हणजे छान लागतात हे भोपळ्याचे काप. असे छान शिजलेले मऊसूद असे शिजले जातात. नाहीतर तुम्ही सेपरेटही त्या भोपळ्याला शिजवून बारीक पेस्ट करू शकता, पण असं छान लागतं. आता एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेलाच्या घ्यायच्या आहेत आणि जिरे मोहरी टाकून छान फोडणी करून घ्यायची आहे त्याची. आणि त्याच्यात आपल्याला थोडे खडे मसाले वापरायचे. चक्री फूल, दालचिनी, तमालपत्र, ह्याचा तुम्हाला तुमच्याजवळ जेवढे मसाले असतील खडे, तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता. आता थोडंसं 4-5 लवंगा, 4-5 मिरे वापरलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याला छान टेस्ट येते. उभा चिरलेला एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो पण छान या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो आपण तर शिजताना त्यातच वापर केलेला आहे, त्यामुळे आता इथं टोमॅटोची वापरायची काहीच गरज नाही. तिथंच आपलं टोमॅटो छान पेस्ट झालेली आहे. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या लाल, छान टेस्ट देतात फोडणीला. आणि हे सगळं छान भाजून घेतल्यानंतर अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे. थोडी कोथिंबीर पण त्याच्यातच मी कुटून घेतलेली आहे. आणि हे सगळे मसाले भाजल्यानंतर परत टाकायचे. आता इथं थोडासा गरम मसाला, हळद, तिखट, मीठ हे चवीनुसार वापरायचं आहे. हळद आपण डाळ शिजताना पण थोडी टाकली होती आणि इथं पण थोडी टाकायची, छान कलर येतो. अगोदर मोठे काढलेले काप आपण भोपळ्याचे ते टाकून घेऊयात त्यात फोडणीच्या तेलामध्ये आणि परत शिजलेली डाळ टाकून घेऊयात. जर तुम्हाला इथं जास्त घट्ट वाटलं
तर तुम्ही आणखीन वरतून पाण्याचा वापर करू शकता। जर अशी घट्ट आवडत असेल तर घट्ट राहू द्यायची, नाहीतर पातळसर करायची असेल तर 1 ग्लास गरम पाणी करून टाकायचं आहे। थंड पाणी टाकायचं नाही, कारण त्याने टेस्ट बिघडून जाते। त्यामुळे गरम पाण्याचा वरचेवर वापर करायचा, जसं लागल तसं वापर करायचा आहे। आता हे छान उकळी आल्यानंतर आता आपल्याला एक तडका करून घ्यायचा आहे। तो तडका पण आपल्याला असं गरम ह्याच्यातच टाकायचं आहे। 2 चमचे तेल टाकून जिरे टाकलेत आणि 2 मिरच्या आणि लाल मिरची घेतलेली आहे आणि वरतून तुपाचं द्यायचं असलं तर तुपाचं द्या, मी तेलाचाही छान लागतो। आणि असा तडका टाकायचा म्हणजे आपल्या दालच्याला छान टेस्ट येते आणि दिसायलाही एकदम हॉटेल स्टाईल दिसतं। थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून, एकदम सोलापुरी दालच्या जसा टेस्ट देतो तशीच टेस्ट या दालच्याची बनलेली आहे। हा रेसिपी आवडली तर जाता जाता एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूयात अशा छान छान सिंपल अशा रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।